कंपाऊंड नावाचे गाव होतं, जिथे लखन नावाचा माणूस प्रत्येक वर्षी मुलांसाठी सुरसुरी आणि बम बनवून दिवाळीच्या वेळेस विकायचा. लखन आपल्या बायको दीपा आणि मुलग्या अनूप बरोबर राहायचा. एक दिवस रात्रीच्या वेळेस अनूप आपल्या बाबांना बोलतो, बाबा, मी आकाशामध्ये एका आकृतीला उडताना बघितलं, ज्याच्यामधून खूप सारा उजेड येत होता. बाळा, तुला काहीतरी भास झाला असेल. नाही बाबा, मी खरंच एका गोल आकृतीला बघितलं, ज्याच्यामधून उजेड येत होता. दीपा, दीपा कुठे आहेस? आले बाबा, आले. दीपा घराच्या बाहेर वाळलेले कपडे काढत होती. ती कपडे सोडून लखनच्या बोलवण्यावर आत येते. काय झालं हो? तुझा मुलगा, मला असं वाटतं आजकाल शाळेमध्ये काहीतरी वेगळंच अभ्यास करत आहे. रात्री हिला आकाशामध्ये खूप मोठा पक्षी दिसायला लागलाय, ते पण उजेड असतो त्याच्यामध्ये. जाऊ द्या ना, दिवाळी येणार आहे. तुमचे पटाके पण आता विकले जातील. हा तर लहान मूल आहे, काहीतरी चुकीचं समजलं असेल त्याने. मला काहीच भास नाही झालाय. ऐक, आता दिवाळी येणार आहे आणि लवकरच पूर्ण गाव माझ्याकडूनच फटाके खरेदी करणार आहे, आणि तेव्हा तू माझ्यासोबत चल, ठीक आहे? अनुप, चलशील ना? पण दुसरीकडे जमीनदारनी आपल्या चैल्या नीलला बोलते, नील, ह्या दिवाळीला मी पटाक्यांचा व्यापार सुरू करणार आहे. करून टाका जमीनदारनीजी, पण तुमचा व्यापार चालणारच नाही. का नाही चालणार? तू काय मला असंच समजत आहेस काय रे? पटाके मी शहरमधून मागवत आहे. मग तुम्ही फटाके शहरातून मागवा, नाहीतर चंद्रावरून. पूर्ण गाव फटाके फक्त लखनकडूनच खरेदी करतं. जर काय असं आहे तर मला त्याला ह्या व्यापारामधून काढून टाकावं लागेल. दिवाळी आली पण नाही आणि लोक त्याच्याकडून फटाके घेऊन फोडू सुद्धा लागले. त्याच्या दुकानावरती नेहमीच गर्दी असते खूप. ठीक आहे, मी त्याच्या दुकानाला दिवाळीच्या पहिल्याच जाळून टाकेन. आणि रात्रीच्या वेळेस हसरागंजच्या जंगलामध्ये आकाशामधून एक एलियन विमान उतरतो, ज्यामधून एक एलियन बाहेर निघतो आणि हसरागंज मध्ये फिरायला लागतो. तो फिरतच होता की तेव्हा त्याच्या पायाजवळ एक पटाका पडतो, ज्याने ते घाबरून जातो. अरे माझी आई, कोणी फटाका फोडला माझ्या पायावर? एलियन तिथून पळून जंगलामध्ये जाऊन लपतो. 4 दिवसानंतरच दिवाळी होती. लखन आपल्या पटाकांची दुकान बंद करून घरी निघून जातो आणि जमीनदारनी नील बरोबर त्याच्या दुकानाच्या बाहेर येते. जमीनदारनीजी, आपण या लखनच्या फटाक्याच्या दुकानामध्ये आग कशी लावायची? आपण तर तेल पण नाही आणलंय. अरे मूर्खा, ही पटाक्यांची दुकान आहे. एक माचीसची तिळी ह्या दुकानाला पटाक्यांसारखी पोडून टाकेल. जमीनदारनी माचीस जाळून लखनच्या दुकानामध्ये एका कोपऱ्यामध्ये टाकून देते, ज्याने त्याच्या दुकानामध्ये आग लागून जाते आणि त्याची दुकान तहस नहस होऊन जाते. दुसऱ्या दिवस लखन अनूपला घेऊन दुकानला जात होता. जसंच तो तिथे पोहोचतो तर तो बघतो की त्याच्या समोर त्याच्या पटाक्याची दुकान जळून गेली आहे. माझं दुकान कोणी केलं हे? दुसरीकडे जमीनदारनी आपल्या पटाक्याची दुकान उघडते आणि गावाची लोक दिवाळीसाठी जमीनदारनीकडून फटाके घ्यायला जातात. इथे लखन निराश होऊन अनूपला घरी घेऊन जातो. घरी येताना लखनची बायको दीपा लखनला विचारते, काय झालं हो? तुम्ही परत का आला आणि इतके दुःखी का दिसत आहात? संपलं सगळंच्या सगळं संपलं दीपा. कोणीतरी माझ्या फटाक्याच्या दुकानामध्ये आग लावली. काय? असं कोण करू शकतं? तुमची एका वर्षाची मेहनत कुणी अशी जाळून टाकली? अनूप पण दुःखी होता. त्याला दुःखी बघून लखन त्याला बोलतो, अनुप बाळा, काही नाही झालं. तू का निराश होत आहेस? मी आहे ना, काही ना काही करूनच घेऊ. तू जा, थोडंसं बाहेर खेळून ये, जा. अनूप बाहेर फिरण्यासाठी जातो. तो फिरता फिरता हसरागंजच्या जंगलामध्ये जाऊन पोहोचतो, जिथे त्याला एलियन दिसतो. एलियन त्याला बघून बोलतो, अरे ओय, इकडे ये. कसला गोळा आहे रे बाबा? जिकडे बघाव तिकडे मोठे धमाके चालू आहे. असलं स्वागत करता का तुम्ही एलियन्सचं? एलियनजी, ते छोटे छोटे फटाके आहेत, जे आम्ही दिवाळीच्या वेळी मोठे आणि लहान मुलं खूप खुशीने फोडतो. अच्छा, याला छोटे मोठे फटाके म्हणता तुम्ही? मला सांग, कसे बनवतात ते छोटे मोठे फटाके? एलियनजी, माझ्या बाबांना खूप चांगले फटाके बनवता येतात, पण आजच कोणीतरी आमच्या दुकानाला आग लावली.
मी माझ्या वडिलांना तुम्हाला भेटवतो. चला माझ्यासोबत. अनुप एलियनला आपल्या घरी घेऊन जातो. जसंच एलियन घरामध्ये घुसतो, दीपा त्याला बघून घाबरते. अरे कोण आहेस तू? अनुज, दूर हट त्यांच्यापासून. बाबा, हे एलियन आहेत, माझे मित्र. मी ज्या दिवशी सांगितलं होतं ना तुम्हाला, आकाशामध्ये मला काहीतरी दिसलं होतं, हे त्यातूनच आले होते. अरे तुम्ही घाबरत काय तसे? जस काय पहिल्यांदाच एलियन्सला बघितलंय. पहिल्यांदाच बघितलं असेल तुम्ही. हे बघा, असं आहे की करू शकतो काहीतरी मदत तुमची. ते मदत करून आम्ही निघून जाऊ आमच्या एलियन फटफटीवर, आमच्या ग्रहावरती. लखन एलियनला पटाखे कसे बनवतात हे सांगतो. सुसरीपासून रस्सी बम आणि रॉकेट बम सुद्धा. लखन सगळं काही एलियनला सांगतं, जे ऐकून एलियन त्यांना बोलतो. हे तर खूपच सोपं वाटत आहे. ठीक आहे, तुम्ही आमच्या सोबत बाहेरच्या अंगणात चला, घराच्या बाहेर. लखन, दीपा आणि अनुप एलियन बरोबर घराच्या बाहेर जातात, जिथे एलियन आपला हात वर करतो आणि जोरदार वीज पडते आणि अचानक एक मशीन तिथे येऊन पोचते. अरे हे घ्या भाऊ, हे घ्या एलियन बॉम्बची मशीन. याच्यामध्ये तुम्हाला इथे दगड ठोकायचा इथे, आणि हे तुमच्यासाठी बॉम्ब बनवून धडाधड काढून देईल. काय मी असं करून बघू? हा, बिलकुल. अनुप, एक दगड घेऊन ये ना. अनुप दगड उचलून आपल्या बाबांना देतो. लखन त्या दगडाला मशीन मध्ये टाकतो आणि मशीन मधून एक रॉकेट बम बाहेर येतो. एलियन रॉकेट बम. अरे हे तर खूपच वेगळ्या प्रकारचा बॉम्ब आहे. ही जी मशीन आहे ही एलियनची बॉम्ब बनवून देते मामा. अच्छा, आता मला जायला पाहिजे आणि मी चाललो. एलियन तिथून गायब होतो. दुसऱ्या दिवस रात्रीच्या वेळेस लखन ठेल्यावरच खूप सगळे एलियन बम विकायला लागतो. एक लहान मूल येतो. अंकल अंकल, हा एलियन सारखा दिसणारा रॉकेट वर जाऊन फुटेल तर ना? बिलकुल बेटा, जळून बघ. तो मूल एलियन बमला आकाशात उडवतो, जो आकाशात उडून मस्तपैकी फुटतो आणि बघताच बघता दिवाळी येते आणि सगळे गाववाले फक्त लखन कडूनच पटाखे घेतात. हे बघून नील जमीनदारणीच्या जवळ जातो. ये नील, तर कशी चालत आहे आमची पटाख्याची दुकान? खूपच मंदीत चालू आहे जमीनदारनीजी. तो लखन गावामध्ये एलियनचे बॉम्ब विकतोय. ते खूपच जोरात वाजतात आणि त्याच्या आगीने कोणाला नुकसानही होत नाहीये. हे कसं होऊ शकतं? आम्ही तर त्याची दुकान जाळली होती ना. गावामध्ये बातमी फैलली आहे की तो काहीतरी मशीन पासून बॉम्ब बनवतोय, जे त्याला कुठल्या तरी एलियनने दिलेत. ही पक्की गोष्ट आहे? हे तर आपल्याला त्या एलियन बॉम्ब बनणाऱ्या मशीनला बघूनच कळेल सगळं. आणि आणखीन एकदा जमीनदारणी आणि नील लखनच्या दुकानाजवळ पोहोचतात. रात्र होते आणि लखनची मशीन त्याच्या दुकानामध्येच ठेवलेली आहे. जमीनदारणी आणि नील बघतात की लखनकडे खूप सगळे दगड ठेवलेले होते. ते दोघे जण लखनला एलियन बॉम्ब बनवताना बघतात. अरे, हा तर खरंच एखाद्या जादुई मशीनीने बॉम्ब बनवत आहे. दगड टाकून बॉम्ब काढत आहे. नाही, मला विश्वासच बसत नाहीये. ह्याच्या जाताच आपण ही मशीन माझ्या घरी घेऊन जाऊ. थोड्या वेळानंतर लखन आपली दुकान बंद करून घरासाठी निघून जातो आणि जमीनदारणी आणि नील मशीनला उचलून जमीनदारणीच्या घरी घेऊन जातात. जाता वेळेस रस्त्यामध्ये जमीनदारणीच्या हातामधून ती मशीन खाली पडते आणि मग खाली पडून चालू होते. जमीनदारनीजी, हे काय? तुम्ही याला तर पाडलत आणि ही आपोआपच चालत आहे. अरे, ह्याला बंद कसं करतात? याच्यामध्ये एखादं बटन तर असेल ज्याला दाबल्याने बहुतेक ही बंद होईल. शोध एक बटन भेटेल. जसंच नील त्या बटनला दाबतो तसंच मशीन जमीनदारणी आणि नीलला स्वतःच्या आत ओढून घेते आणि ती मशीन जमीनदारणी आणि नीलला पण रॉकेट बम बनवते. दुसऱ्या दिवस सकाळी लखन अनुपला घेऊन दुकानमध्ये येतो आणि मशीनला बघतात की ती तिथे नाही आहे. लखन आणि अनुप आता मशीनला शोधायला लागतात. अनुप शोधत मशीनला रस्त्यामध्ये बघतो आणि बघतो की तिथे 2 रॉकेट बम पडलेले आहेत. जमीनदारणी आणि नील. तो ते दोन्ही रॉकेट बम उचलतो आणि आपल्या बाबांना मशीन मिळाली असं सांगतो. ही मशीन इथे कशी आली? आणि तुझ्याकडे एलियनच्या शिवाय
जमीनदारिणी आणि त्याच्या नोकरच्या रूपाचे फटाके कसे आले? कमाल आहे. जाऊ दे, मशीन घेऊन दुकानावरती जाऊया. लखन मशीनला घेऊन दुकानाकडे येतो. रात्र होते आणि दिवाळीच्या दिवशी अनुप जमीनदारणी आणि नीलची बनलेली रॉकेटला जाळतो. जसंच तो जाळवतो ते दोघे जण आकाशात जातात आणि फाटतात. आणि जादुई अंदाजामध्ये जमीनदारणी आणि नील जमीनदारणीच्या घरी प्रकट होतात. बाबा, मी तर घाबरलेच होते. आजपासून मी कुणाबरोबर पण असं नाही करणार आहे. आणि मी पण.